नमस्कार, मी आहे प्रतिमा. मला आज रात्री 9:15 वाजता स्विगीवर ऑर्डर आली होती. कसली? तर अंडा बुर्जीची. ही बुर्जी कशी केली ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर मी तेलामध्ये कांदा, हिरवी मिरची नंतर टोमॅटो टाकून घेतलेले आहेत. तेल सुटल्यावर लगेच मी कोरडे मसाले टाकले आहेत. लाल मिरची पावडर, हळद आणि थोडासा गरम मसाला. लगेच मी चवीनुसार मीठही टाकून घेतलेलं आहे. आता मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घेत आहे. 2 अंडे मॅश करून चांगले बाउलमध्ये मी ठेवलेले आहेत. तुम्हाला दाखवते. हे बघा. आता परत एकदा मी हे व्यवस्थित मॅश करून घेत आहे. टोमॅटो थोडेसे मॅश झालेले नाहीयेत. त्याला मी उलथानाच्या साहाय्याने मॅश केलंय. आता टाकले मी 2 अंडे फोडलेले, मॅश केलेले टाकलेले आहेत. गॅस मोठाच ठेवायचा आणि व्यवस्थित सलग 2 मिनिटं हलवून घ्यायचं. याच्याने बुर्जी आपली चांगली फुलते. बघू शकता तुम्ही किती फुलली ते. फायनली माझी बुर्जी झालेली आहे. आता मी 3 चपात्या करते, पण कणिक नाहीये मळलेलं. मला कणिकही मळायचं आहे. चला आता आपण कणिकही मळायला घेऊ लगेच. जेवढं आपल्या हातात पीठ बसते तेवढंच मळायचं. बघा जेवढं हातात बसते मी कंटिन्यू तेवढंच मळते. तेवढं व्यवस्थित मळल्यानंतर जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकल्यावर ते मी साईडला ठेवते. आता मी सगळं कणिक गोळा करून ते मळून घेते. याच्याने कणिक लवकर मळल्या जाते. पाणी कमी पडले, पाणी अजून परत घेतलेलं आहे मी. आता मी अगोदरचं कणिक आणि हे कणिक मॅश करून घेत आहे. झाला उंडा तयार. हात कोरड्या पिठाने पुसून घेत आहे. आता मी ग्लास घेतलेला आहे. ग्लासच्या साहाय्याने हे सगळं खरडून घेते. हे बघा तुम्ही. याच्याने फास्ट काम होते. आता थोडंसं पाणी टाकून ते मळून घेतलेलं आहे. फायनली कणिक मळून झालं. आता थोडंसं कोरड्या पिठाने हात परत पुसून घेते आणि तेलाने मालिश करायला घेते. थोडं तेल अजून घेते मी. 1 मिनिट मी कंटिन्यू मालिश केलेली आहे. झालं सॉफ्ट. कणिक छान मळल्या गेलेलं आहे बघा. आता चपाती केलेली आहे मी एक. ही चपाती व्यवस्थित भाजून घेत आहे. कणिक आताच मळलंय म्हणून चपाती अशी पांढरी दिसत आहे. 2 मिनिटं त्याला रेस्ट करायला दिलं असतं तर चपातीचा कलर चेंज झाला असता. असो, आपला टायमिंग चालू आहे. त्या टायमिंग मध्ये आपल्याला ऑर्डर द्यावा लागते. त्याच्यामुळे स्पीड आहे हा. स्विगीच्या ऑर्डरला स्पीड पाहिजेच, तेव्हाच ऑर्डर टायमिंग मध्ये जाते. फायनली माझी एक चपाती झालेली आहे. खाली मी पॅकिंग करायला देत आहे. बुर्जी पण पॅकिंग करायला दिलेली आहे. फायनली माझी ही ऑर्डर झालेली तयार. अशी केली मी अंडा बुर्जी.